सो हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आता मी चालली आहे माझ्या दुसऱ्या बहिणीकडे 2 दिवस राहायला, जे की ती सांगोलमध्ये राहते, जे हाय करते मी तिच्याकडे चालले। आणि आता ही आहे मोठ्या दीदीची मुलगी, ती मधली आहे माझी बहीण आहे, ही परी आहे, ती पण दीदीची मुलगी आहे, जे की पाठीमाग ग्रीन कलरची साडी तिची मुली आहेत त्या दोन। आणि हा मी ज्याच्याकडे चालले त्या बहिणीचा मुलगा आहे, म्हणजे हिचा। आणि पाठीमागची ती दीदी मम्मी बसले ती खुर्चीवरती। आणि आता आम्ही चाललोय, सगळे निघालो, मम्मीच फक्त घरी आहे आता। आणि चला तिथे पोहोचल्यानंतर बोलू। आणि आता आलोय सांगोलमध्ये तिच्या रूमवरती, हे बघा आम्ही चाललोय आता रूमवरती। आणि ही जी सांगोलमध्ये राहते रूमपाशी, जे कॉलेजच्या महाविद्यालय समोरच राहते, जिथं आमचं एज्युकेशन कंप्लीट झालं। मी दुसऱ्या व्लॉगमध्ये कॅप्चर केले, मी ते तुम्हाला नक्की दाखवेन, जे कॉलेज माझं। आणि ही तिथंच राहते, तिथंच फ्लॅट घेतलाय तिने, जे की तिचा हा मुलगा आहे, तिच्यासाठी ती इथं आलेली आहे। आणि तिचा मुलगा आहे CBSE पॅटर्नमधून फॅबटेक कॉलेजला। तर आता आम्ही चाललोय वरती रूमवरती। आणि ही 1 नंबरची जी पळते ती परी, आणि आम्ही माझी मोठी दीदी जाणार आहेत इथूनच, इथे 1 तासभर बसणार आहेत, बसनं तिच्या गावाला जाणार आहे। आणि दीदी परत 2 दिवसानंतर येणार आहे, तिचं पण काहीतरी सोनाराच्या दुकानामध्ये काम आहे, जे की मम्मीपाशी सोनं घेते ती। आणि आता आलो आहे मी रूमवरती, आणि दीदी तासभराने जाईल निघून। आणि ही पिल्ल्या आणि ह्या दोघी दिसतात, त्या माझ्यासोबत आले, त्या 2 दिवस इथंच राहणार आहेत। आणि आल्यानंतर हा बघा तिचा बहिणीचा मुलगा सोन्या किती इकडे तिकडे करतो, TV चालू करू का हे चालू का दंगा करतोय। आणि दीदी आमची तासभर थांबेल आणि ती जाईल बसला। आणि आम्ही तिघीजण आम्ही राहणार आहे इथंच। आणि ही आहे बहिणीची मुलगी, जे तर आम्ही हिच्यापाशी आलोय, तिची मुलगी छोटी, अमूल्य नाव आहे। आणि हे बघा कशी बघते कॅमेऱ्याकडे, ती जास्त येतच नाही कोणाकडे। तर आता संध्याकाळ झालेली आहे, आणि तिने मटण आणलेलं, मटण जास्त आणलेलं ऑलरेडी, कारण अर्ध बनवायचं होतं मटण, ते फ्राय बनवायचं होतं सुक्का, आणि अर्ध होतं ती गावच्या पद्धतीने पातळ भाजी बनवायची होती। आणि त्यांना सगळ्यांनाच माझ्या हातचं सुक्कं मटण, फ्राय मटण खूप आवडतं, त्यामुळे अर्ध मी बनवायला घेतलं होतं, आणि अर्ध ती जे बनवणार होती नंतर। आणि हे बघू शकता मी बनवते मटण, ऑलरेडी 1 तास अगोदरच मॅरिनेट करून ठेवलं होतं दही वगैरे टाकून। आणि ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी पहिला व्हिडिओ अगोदर व्लॉग अपलोड केलेले, सुक्कं फ्राय मटण कसं बनवायचं ते। आणि ऑलरेडी ते चिकन होतं, चिकन आणि मटनमध्ये काही नाही, सेमच मटेरियल लागतं, मसाला सेमच लागतो। आणि आता हे मी तेलामध्ये टाकलेलं आहे, आणि थोडंसं ताट झाकून घेते, आणि मग पाणी सुटू देते। आणि हे बघू शकता, थोडंसं 10-15 मिनिटानंतर ताट ओपन केलं मी, तर पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी। आणि आता असं शिजू देणार आहे, मटण शिजायला पण वेळ लागतो थोडासा। त्याच्यानंतर ही जे अर्ध राहिलेलं मटण होतं, ज्याची पातळ भाजी गावच्या पद्धतीने बनवायची होती, ती बहीण बनवणार आहे। आणि आता मी ताट तोपर्यंत झाकून ठेवते, आणि मटण ते हे शिजेपर्यंत तोपर्यंत माझ्या बहिणीने इकडं मटण हे शिजायला टाकलं, जे पातळ भाजी बनवायची होती रस्सा। मग ते कुकरमध्ये लवकर शिजतं, त्यामुळे तिने कुकर ठेवला आहे, आणि कुकर गरम पण झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते। आणि मी थोडीशी रेसिपी दाखवते नॉर्मल गावच्या पद्धतीने कशी करतात, जास्त काही शूट केलेलं नाही आहे मी, पण थोडंफार शूट केलं आहे तेवढं दाखवते। आणि तिने तेल टाकले, तेल पण तुम्ही खाता तसंच त्याचप्रमाणे टाकून घ्या। आणि हे मॅरिनेट करून तिने पण मटण ठेवलेले, आणि हे पाणी ठेवले गरम करून। ऑलरेडी मटण शिजायला कुकरमध्ये टाकताना गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। त्यानंतर तिने लसूण टाकून घेतलंय, आणि त्याच्यानंतर तिने जिरं टाकले, आणि एकदम सिंपल गावरान पद्धतीने करणार आहे ती, जसं की एकदम पातळ रस्सा आपण खातो तसं, कारण सुक्कं मी बनवतच होते सोबत खायला, त्यामुळे खूप छान लागतं एकदम रस्सा आणि सुक्कं एकदम साईडला ठेवून। आणि त्याच्यानंतर हे हलवून घेते, त्याच्यानंतर ती मटण टाकून घेईल। आणि तेल मस्त गरम झालेलं, त्याच्यामध्ये ती मटण टाकून घेतलं तिने, आणि तेल किती छान गरम झालं तुम्ही बघू शकता। आणि हलवून घ्यायचं, त्याच्यानंतर ती थोडंसं वाफवण्यासाठी फक्त तेलामध्ये टोपण लावेल, आणि मग त्यानंतर गरम पाणी टाकेल। आणि तोपर्यंत माझं इकडं मटण जे मी फ्राय बनवत होते ते 70% शिजले। आणि मटण हे लवकर शिजत नसतं, त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकते। आणि चिकन हे असं असतं की दही टाकलं की दह्यामध्ये खूप छान असं शिजतं, आणि चिकन लवकर शिजलं जातं, पण मटण शिजलं जात नाही। मटणमध्ये पण दही टाकले, पण ते 70%च शिजले। आणि हे बघू शकता गावचा मसाला पण टाकलेला आहे। आणि त्यानंतर मटण खूप छान असं शिजलेलं मिठातला मी खाऊन घेतलं। आणि हा सोन्या बघा गोल्या, मटण त्याला पण खूप आवडतं, आणि मोबाईलकडे बघून बोलतोय मस्त झाले। आणि आम्ही मिठातलं मटण खाल्लं तोपर्यंत। आणि ह्या बहीण आणि बहिणीची मुलगी हे बघू शकता, पिल्ल्या आणि पिऊ,
ह्या दोघींना पण मोबाईलमध्ये यायचं होतं, त्यामुळे ते बोलले तुम्ही दोघं अगोदर खावा, आम्ही दोघं खातो, मग आम्हाला मोबाईलमध्ये दाखव खाताना. आणि तोपर्यंत त्याला मटणाची हड्डी पाहिजे होती, त्यामुळे तो तिकडं मम्मीकडे गेला होता आणि खा खा बोलताना हॉलमध्ये पण ठेवलेलं, मग गेला पळत खायला. आणि त्याच्यानंतर ही पातळ रस्सा बनवते, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये काही खोबरं टाकलं ऑलरेडी आणि थोडासा चरका दिला तिने तेल टाकून. आणि त्याच्यानंतर हा टाकते गावरान मसाला. आणि हे बघू शकता मिठातलं मटण पण किती छान असं दिसतंय. मिठातलं मटण पण खूप छान लागतं, त्यामुळे मिठाचा रस्सा तिनं टाकून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर हे मटण टाकून घेते सगळं ती. आणि मटण किती छान शिजले बघू शकता तुम्ही. आणि हे तिने मटण टाकून घेतलं आहे ऑलरेडी. आणि आता ही मटणाचं पूर्णच पाणी टाकून घेते आणि थोडंसं आता उकळी फुटली की मटण मस्त दरदरीत असं शिजलं जातं. एकदम पातळ रस्सा बनवायचा. आणि जे व्हाईट व्हाईट आहे त्याच्यावर जास्त मोठं खोबरं ठेवलं, त्यामुळे खूप छान लागतं खोबरं. आणि तिचा रस्सा पण ऑलरेडी बनत आला आहे. उकळी फुटली की मटण झालं तिचा रस्सा तयार, त्यामुळे ती वरून कोथिंबीर टाकून घेते. आणि तोपर्यंत माझं इकडं मटण बघू शकता किती मस्त शिजलेले फ्राय झाले. आणि तोंडाला बघितलं पाणी सुटतं. आणि हे बघितल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं ते नक्की मला कमेंट करायला विसरू नका. आणि थोडीशी ती गिरवी ठेवायची, जेणेकरून खूप छान लागतं चपाती बरोबर पण. आणि जिरा राईस बरोबर एकदम मस्त लागतं. तुम्ही नक्की एकदा बनवा आणि ट्राय करा आणि ते खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि हे मटण झालेले. आणि माझा हा गावाकडचा व्हिडिओ व्लॉग फॅमिली व्लॉग कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्लॉग येणार आहे, तो व्लॉग येणार आहे जे की ही माझी बहीण सांगोलमध्ये राहते त्याच्याच अपोजिट साईडला जे मी कॉलेज आहे आमचं, जिथे एज्युकेशन कंप्लीट झालं, तिथल्या आठवणी, तिथले रोड कॅप्चर केलेत, व्हिडिओ काढलाय मस्त. नेक्स्ट व्लॉग तोच येणार आहे, नक्की बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ हा येणार आहे जिथं मी कॉलेज कंप्लीट केलं, एज्युकेशन, तिथल्या मेमरी, तिथल्या आठवणी, जे की माझी बहीण राहते तिच्या ह्या फ्लॅटच्या अपोजिट साईडलाच कॉलेज आहे, ते मी नक्की शेअर करणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं आहे, शेअर केलं आहे मी सगळ्या गोष्टी, माझ्या आठवणी, माझ्या मेमरीज. आणि तिथे आम्ही कसं मस्ती केलेली आहे. खूप छान असा व्हिडिओ येणार आहे, नक्की पाहायला विसरू नका. थँक्यू.